हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण सेम मंडपात खातो तशी कैरीची भाजी बघणार आहोत. लग्न समारंभामध्ये खास चव टेस्ट छान आपल्याला भाजी लागते ते तोंडाला, तशीच आपण सेम बघणार आहोत. तुम्ही बघत राहा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात. मी दोन कैऱ्या घेतल्या, स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि पुसून घेतल्या. आता आपण कट करूया त्याला. छान कट झाले की छोट्या छोट्या फोडी करायच्या किंवा साल काढूनही कट करू शकतात. मी साल न काढता तशाच टाकणार आहे. छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. बघू शकतात तुम्ही. आतला जो भाग आहे कोळीचा तो काढून घ्यायचा आहे आणि मग कट करायचा. कट झाले छोटे छोटे. आता एक कढई घ्यायची, गॅस चालू करायचा आणि त्याच्यात 2 टेबलस्पून ऑइल टाकायचं. तापलं की मोहरी, जिरा, आणि लसूण चॉप केलेला आणि त्याला मिक्स करूयात. काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची, 2 चम्मच घेतले मी तिथं. मिक्स करून घेऊ आणि हिंग थोडीशी, चिमूटभर फोडी टाकायच्या त्याच्यात. मिक्स करायचं. मीठ टाकायचं चवीनुसार आणि गूळ अर्धा कप. बारीक करून घ्यायचा गूळ आणि त्याला मिक्स करून घ्यायचा. छान वितळून जातो तो. मिक्स झालाय तो. आता त्याला 3-4 सेकंदासाठी झाकून देऊ. आता 3-4 सेकंद झालेत, बघू शकतात तुम्ही. गूळ चांगला थोडा वितळला आहे आणि मिक्स करू त्याला छानपैकी. छान मिक्स झाला आहे, बघू शकतात. फोडी पण नरम पडल्या. आणि आता मेन पार्ट आहे. मी 1 तासाआधी 3-4 खजूर भिजवून ठेवले होते. नाही आहे, नरम झालेत ते. हे परफेक्ट तीच गोष्ट येते. हे खजूर खूप महत्त्वाचे असतं. म्हणजे छान एवढी ग्रेव्ही छान बनते त्याच्यात आणि टेस्ट पण खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. त्याला मिक्स करून घेऊ. छान नरम झाले की टेक्स्चरही छान येतं त्याचं आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही खरंच ट्राय करा. परत 2-3 सेकंदासाठी झाकून ठेवलं होतं. आता थोडंसं पाणी टाकूयात, फोडी शिजतील. झाकून देऊयात 5 मिनटानंतर. 5 मिनटानंतर बघू शकतात. छान मिक्स करून देऊ. अजून फोडी थोड्या कच्च्या राहिल्यात. छान बघू शकतात. मी झूम करून दाखवते. टेक्स्चर छान आलं आहे.
थोडी गोड, थोडी तिखट, आंबट असे आणि खूपच चविष्ट लागते. ही अगदी तशीच रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. शिजली भाजी. आता गॅस बंद करू. असेच नवीन नवीन सोबत भेटूयात.